मित्रांनो, पीक विम्याबरोबरच धान उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या धानाचा बोनस कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल असे प्रश्न पडलेले होते. फायनली मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास धान उत्पादक शेतकरी जे होते त्यांना धानाचा बोनस हा वितरित होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यासाठी GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर क्विंटली शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रुपये वितरित होणार आहेत, त्याचबरोबर यासाठी किती रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि इतर काही अटी व शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत का, त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून धान उत्पादक शेतकरी आपल्या धानाच्या बोनसची वाट बघून होते. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्ह्यामध्ये म्हणजे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील जवळपास जे शेतकरी धान उत्पादक होते त्यांना आपल्या बोनसची प्रतीक्षा लागलेली होती आणि याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून या शासन निर्णयान्वये शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास क्विंटली प्रति क्विंटली 700 प्रमाणे एकूण जे शेतकऱ्यांचं क्विंटली आहे प्रति क्विंटल 700 रुपये त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर तुमचं उत्पन्न किती होतं त्यावर डिपेंड करणार आहे ते. तर एकूण रक्कम त्यासाठी 79,71,292 रुपये एवढी जी राशी आहे, जी धनराशी आहे, प्रोत्साहनपर अनुदान आहे ते वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठीचा GR देखील काढण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर खरीप पणन हंगाम जवळपास 2020 आणि 21 साठी राज्य शासनाने 700 रुपये प्रोत्साहनपर राशी घोषित करून धान उत्पादक शेतकऱ्यांना वितरित केली आहे. तर यामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2020 आणि 21 मध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास मुरबाड खरेदी केंद्रावर 500 शेतकऱ्यांसाठी जे 11,387.56 क्विंटल धानाची जी हे झाली होती, खरेदी झाली होती, लॉट झाली होती. तर या लॉट एंट्री रब्बी हंगामात झालेली होती. तर या अंतर्गत धानासाठी जवळपास ज्या शेतकरी पात्र होते, धान जे बोनस आहे त्यासाठी जे शेतकरी पात्र होते त्यांच्या खात्यावर आता या रकमा वितरित होणार आहेत. तर त्यासाठी बघायची झाली मित्रांनो, डिटेलमध्ये माहिती बघायची झाली तर या मुरबाड जे खरेदी केंद्र आहे त्यामध्ये जवळपास 500 शेतकऱ्यांच्या 11,387.56 क्विंटल धानाकरिता प्रति क्विंटल 700 प्रमाणे एकूण जवळपास 79 लाख रुपयांचा जे निधी आपण आता व्हिडिओमध्ये बघितला तेवढा मंजूर झालेला आहे आणि याची शासनातर्फे मान्यता देखील देण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, जे रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने वितरित होणार आहे त्यासाठी सांगण्यात येत आहे की तुमचं DBT ऍक्टिव्हेट असणं आवश्यक आहे आणि तुमचे जे बँकचे जे आधार सेडिंग वगैरे म्हणतात, DBT वगैरे, आपण ते ऍक्टिव्हेट असणं आवश्यक आहे असं सांगण्यात येते. परंतु मित्रांनो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जे धान उत्पादक शेतकरी होते ज्याच्यामध्ये बघायचं झालं तर 2020-21 साठी धान भर धान्य खरेदीबाबतचं जे अटी आणि शर्ती जे बघायचं झालं तर त्यानुसार शेतकरी नोंदणी जर अटी शर्ती नियमानुसार झालेली असेल तरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या धानाचं बोनस मिळणार आहे. जर तुम्ही नियमात बसत नसाल तर तुम्हाला हे धानाचं बोनस हे तुमच्या खात्यावर वितरित होणार नाही असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलेलं आहे. तर तुमची नोंदणी शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी प्रोत्साहनपर राशी अदा केल्याचा कोणताही तक्रार किंवा गोष्टी जर समोर आल्या तर ते धान उत्पादक शेतकऱ्यांना जे बोनस आहे ते तिथेच लगेच थांबवण्यात येईल. काही गैरव्यवहार जर उघडकीस आला तर ते बोनस तिथेच थांबवण्यात येईल असं देखील कृषी विभागानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता टप्प्याटप्प्याने का होईना धानाचं जे बोनस आहे भरड धान्याचं वगैरे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात तर झालेली आहे. आता तुमच्या देखील जिल्ह्यात हे धान उत्पादनाचं जे बोनस आहे ते देखील वितरित होण्याचे मार्ग मोकळे झालेले आहेत. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.